नमस्कार, मी पौर्णिमा द सामंत फूड्स अँड ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर मंडळी, आज आपण करणार आहोत आंबट, गोड, तिखट अशा चवीची मेजवानी म्हणजे कच्ची दाबेली. कच्ची दाबेली म्हटलं की अगदी सहज कोणाच्याही तोंडाला पाणी सुटतं. तर ही जी दाबेली आहे ती घरच्या घरी कशी बनवायची ते आज आपण बघणार आहोत. अगदी दाबेलीच्या मसाल्यापासून ते सर्व चटणी व मसाला शेंगदाण्यापर्यंत सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण इथे दाबेलीसाठी लागणारा मसाला जो आहे तो करणार आहोत. तर त्यासाठी साहित्य काय घेतलं आहे ते बघूया. तर इथे 1/4 कप एवढे धणे घेतलेले आहेत, 1 चमचा बडीशेप घेतलेली आहे, 1 चमचा काळी मिरी लागणार आहे, त्यानंतर 1 चमचा इथे काळं मीठ घेतलेलं आहे, 1 चमचा लवंग घेतलेली आहे, 1 चमचा जिरे घेतलेले आहे, 1 टेबलस्पून इथे लाल तिखट घेतलेला आहे, अर्धा चमचा मीठ लागणार आहे, 1 तेजपत्ता घेतलेला आहे, 2 इंच दालचिनी घेतलेली आहे, 1 चक्रफूल घेतलेला आहे व 2 मसाला वेलची घेतली आहे. आता यामध्ये तुम्ही 3 ते 4 दगडी फुलाचा देखील वापर करू शकता. तर इथे आता सर्व मसाले जे आहेत ते आपल्याला अगदी हलक्या गॅसवरती भाजून घ्यायचे आहेत. गॅसचा फ्लेम जो आहे तो इथे बारीकच ठेवायचा आहे. सर्वप्रथम पॅन आधी चांगला गरम करून घ्या व त्यानंतर गॅसचा फ्लेम बारीक करून सर्व मसाले जे आहेत ते बारीक गॅसवरती छान असा सुगंध येईपर्यंत खरपूस असे भाजून घ्या. मसाले अजिबात करपवू नका, गॅसचा फ्लेम बारीकच ठेवा व जास्त वेळही भाजू नका. अगदी 2 ते 3 मिनटामध्ये हे जे मसाले आहेत ते छान असे भाजून होतात. अगदी हलका हलका सुगंध यायला लागला की गॅस बंद करायचा. तुम्ही इथे बघू शकता मी अजिबात इथे डार्क रंगावरती हे जे मसाले आहेत ते भाजले नाहीत, अगदी हलके भाजलेले आहेत. अशाच प्रकारे मसाले जे आहेत ते भाजून घ्यायचे आहेत. तर मसाला थंड होतोय तोपर्यंत आपण इथे दाबेलीसाठी लागणारी लाल चटणी करून घेऊया. तर त्यासाठी अर्धा कप लसूण घेतलेला आहे, 1 कप पाणी घेतलेलं आहे, 1 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे, 1 चमचा साखर लागणार आहे, 1 टेबलस्पून इथे लाल तिखट घेतलेलं आहे आणि 1 टेबलस्पून कमी तिखटीची जी मिरची आहे ती घेतलेली आहे. तर आता सर्वप्रथम इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला लसूण घ्यायचे आहे. इथे लसणीचा जरा जास्त वापर करायचा आहे कारण लसणीचा फ्लेवर जो आहे तो छान आपल्या चटणीमध्ये यावा यासाठी आपल्याला इथे लसूण भरपूर वापरायचे आहे. तर इथे तुम्ही बघू शकता मी थोडंसं पाणी घालून लसूणची पेस्ट तयार करून घेतली आहे. आता सर्वप्रथम पॅनमध्ये आपल्याला इथे तेल घालायचं आहे. तेल घातल्यानंतर दोन्ही प्रकारची लाल मिरची जी आहे ती घालायची आहे. आता इथे मी तिखट आणि साधी दोन्हीचाही वापर केला आहे. जर तुम्हाला तिखट अजिबात नको आहे तर तुम्ही फक्त रंगाची मिरची यामध्ये वापरली तरी चालेल. आता यामध्ये आपल्याला आपण जी लसूणची पेस्ट तयार करून घेतली होती ती घालायची आहे व एक साधारण मिनिटभरासाठी आपल्याला याला तेलामध्ये परतून घ्यायचं. इथे देखील आपल्याला गॅसचा फ्लेम बारीकच ठेवायचा आहे. तेल घातल्या आपल्याला लगेच यामध्ये लाल मिरची पावडर घालायची आहे, पण तेल गरम नसू नये, नाहीतर आपली मिरची पावडर जी आहे ती करपू शकते यासाठी. त्यामुळे तेल घातल्या लगेच मिरची पावडर घाला आणि लगेच त्यामध्ये लसूणची पेस्ट घालून मिनिटभर परतून घ्या व यामध्ये थोडं पाणी घालायचं आहे म्हणजे जेणेकरून याची कन्सिस्टन्सी जी आहे ती व्यवस्थित होईल व ही शिजण्यासाठी देखील आपल्याला मदत होईल. आता शेवटी यामध्ये मीठ आणि साखर घालायची आहे. साखर यासाठी चव बॅलन्स व्हावी म्हणून यामध्ये थोडीशी साखर घालायची आहे. आता यामध्ये अर्धा कप एवढं पाणी घातलेलं आहे व ह्याला साधारण 5 मिनिट आपल्याला छान असं शिजू द्यायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता इतपत ह्याची कन्सिस्टन्सी जी आहे ती मी इथे ठेवलेली आहे. हे बघा एवढी, याच्यापेक्षा जास्त पातळ असं करू नका. तर इथे आपली चटणी जी आहे ती तयार झालेली आहे. अगदी 5 मिनिटामध्ये ही जी चटणी आहे ती तयार होते. तर गॅसचा फ्लेम ऑफ केला व चटणी थंड करायला ठेवली. इथे आपले मसाले देखील थंड झालेले आहेत. आता यामध्ये लाल तिखट, मीठ आणि काळं मीठ घातलेलं आहे. आता याला मिक्सरमधून आपण बारीकसर असं फिरवून घेऊया. तर हे बघा इथे आपलं मस्त असं दाबेलीचा मसाला जो आहे तो तयार झालेला आहे. तर इथे आता आपण मसाला शेंगदाणा तयार करून घेऊया. त्यासाठी लागणारं साहित्य 1 टेबलस्पून पिठी साखर घेतलेली आहे, अर्धा टीस्पून तेल लागणार आहे, चवीप्रमाणे मीठ लागणार आहे, अर्धा टीस्पून तिखट लागणार आहे, अर्धा टीस्पून बेडगी मिरची पावडर घेतलेली आहे, अर्धा टीस्पून दाबेलीचा मसाला घेतलेला आहे व 1 कप आपल्याला इथे भाजून सोलून घेतलेले शेंगदाणे लागणार आहेत. तर हे जे शेंगदाणे आहेत ते जास्त भाजू नका, अगदी हलकेसर असे भाजून घ्या व त्याच्यावरची साल जी आहे ती काढून घ्या. तर आता इथे सेम पॅन गरम केलेला आहे, त्यामध्ये तेल घातलेलं आहे. आता तेल थंड आहे तोपर्यंतच यामध्ये सर्व मसाले व मीठ जे आहे ते आपल्याला घालून घ्यायचं आहे व ह्याला तेलामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे जे मसाल्याचं तेल आहे यामध्ये आपल्याला शेंगदाणे जे आहेत ते कोट करून घ्यायचे आहेत. त्यामुळे तेल इथे थंडच ठेवा, अगदी कडकडीत तेलामध्ये मसाले घालू नका, नाहीतर मसाले जे आहेत ते करपू शकतात यासाठी. आता इथे मसाले व्यवस्थित असे मी मिक्स करून घेतलेले आहेत. आता यामध्ये आपण शेंगदाणे घालूया व शेंगदाण्याला मसाला जो आहे तो आपण इथे कोट करून घेऊया.
आता इथे तुम्हाला थोडंसं पातळ वाटत असेल, पण जेव्हा आपण यामध्ये साखर घालू तेव्हा हे शेंगदाणे जे आहेत ते व्यवस्थित असे एकदम छान कोरडे तयार होतील. म्हणजे जो मसाला आहे तो व्यवस्थित असा शेंगदाण्याला कोट होईल पिठी साखरेमुळे. कारण पिठी साखर थंड झाल्यावरती ती जी आहे ती थोडीशी अशी क्रिस्टलपणे तयार होते. यासाठी आपल्याला यामध्ये पिठी साखर चवीला देखील घालायची आहे व मसाला व्यवस्थित शेंगदाण्याला कोट व्हावा यासाठी देखील आपल्याला यामध्ये पिठी साखर घालायची आहे. त्यामुळे पिठी साखर इथे स्किप करू नका. तर साधारण एक अर्धा मिनिटभरच आपल्याला ह्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. त्यानंतर ह्याला एखाद्या बाउलमध्ये काढून ठेवा. थंड झाले की ते व्यवस्थित असे छान कोरडे तयार होतील. तर इथे तुम्ही बघू शकता थंड झाल्यावरती व्यवस्थित मसाला जो आहे तो शेंगदाण्याला छान असा कोट झालेला आहे. इथे आता दाबेलीसाठी लागणारा बटाटा मसाला तयार करून घेऊया. त्यासाठी इथे 6 मीडियम आकाराचे बटाटे उकडून घेतले आहेत. चवीप्रमाणे मीठ घ्यायचं आहे. अर्धा चमचा लाल तिखट व अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर घेतलेली आहे. 1 टेबलस्पून इथे दाबेलीचा मसाला लागणार आहे. त्यानंतर इथे मी अर्धा टेबलस्पून तेल घेतलेलं आहे व थोडीशी इथे आपल्याला चिमूटभर साखर लागणार आहे. तर सर्वप्रथम इथे पॅनमध्ये तेल घ्यायचं आहे. तेलामध्ये आपल्याला दाबेली मसाला व लाल तिखट जे आहे ते घालून घ्यायचं आहे. सेम इथे तुम्हाला जर तिखट कमी हवं असेल तर तुम्ही इथे पूर्ण कलरची मिरची किंवा बेडगी मिरची पावडर जी आहे ती इथे तुम्ही वापरू शकता तिखट लाल मिरचीच्या ऐवजी. तर इथे यामध्ये मी मीठ देखील घातलेलं आहे. आता ह्याला व्यवस्थित असं तेलामध्ये मिक्स करून घेऊया व त्यानंतर आता यामध्ये आपल्याला बटाटे जे आहेत आपण उकडून घेतलेले ते घालायचे आहेत. तर बटाटे जे आहेत ते हाताने व्यवस्थित असे कुस्करून घ्या. पूर्ण स्मॅश करायचे आहेत आणि त्यानंतरच आपल्याला यामध्ये घालायचे आहेत. आता यामध्ये मसाले करपू नयेत म्हणून मी थोडंसं यामध्ये अर्धा कप एवढं पाणी देखील घातलेलं आहे. आता हे मसाले जे आहेत ते तुम्हाला तेलामध्ये मिनिटभर परतून घ्यायचे आहेत आणि त्यानंतरच यामध्ये बटाटा जो आहे तो घालायचा आहे. आता हा जो बटाटा आहे तो व्यवस्थित असा मसाल्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे. आता ही जी भाजी आहे बटाट्याची ती आपल्याला साधी अशी लमसम थपथपीतच हवी आहे. म्हणजे जेणेकरून आपल्याला व्यवस्थित अशी छान ती पावमध्ये भरता येते व दाबेलीची जी बटाट्याची मसाला भाजी असते ती अशीच एकदम अशी लुसलुशीत असते. म्हणजे कोरडी अशी नसते, थोडीशी ओलसर आणि पातळसर अशी असते. अशा प्रकारे ह्याची कन्सिस्टन्सी जी आहे ती आपल्याला इथे ठेवायची आहे. तर इथे आपली बटाटा मसाला भाजी देखील जी आहे दाबेलीमध्ये घालण्यासाठी ती देखील इथे तयार झालेली आहे. तर अशा प्रकारे ती एखाद्या प्लेटमध्ये काढून घ्या म्हणजे आपल्याला छान असं सजवता येईल यासाठी. आता यावरती थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. आता ही जी प्लेट आहे ती आपण सजवून घेणार आहोत म्हणजे दिसायला देखील आणि खाताना देखील आपल्याला छान वाटेल यासाठी. आता यावरती थोडेसे डाळिंबाचे दाणे घालायचे आहेत. थोडंसं खिसलेलं ओलं खोबरं घालायचं आहे. त्यानंतर यावरती आपण तयार केलेले मसाले शेंगदाणे जे आहेत ते घालायचे आहेत. थोडीशी बारीक शेव घालायची आहे व थोडासा बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. आणि इथे आपलं सर्व साहित्य जे आहे ते तयार झालेलं आहे. अगदी बटाट्याचा मसाला तयार झालेला आहे, मसाला शेंगदाणा तयार झालेला आहे, कांदा घेतलेला आहे 1 कप बारीक चिरलेला, त्यानंतर लाल चटणी झालेली आहे आपली, इथे डाळिंब घेतलेलं आहे, शेव घेतलेली आहे, चिंच गुळाची चटणी घेतलेली आहे. ह्याची रेसिपी तुम्हाला बघायची असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता. त्यानंतर इथे आपल्याला थोडंसं बटर लागणार आहे दाबेली भाजण्यासाठी व इथे दाबेलीचे पाव जे आहेत ते मी घेतलेले आहेत. तर साधारण एवढ्या साहित्यामध्ये आपल्या 10 ते 12 दाबेले जे आहेत ते इथे आरामामध्ये तयार होतात. आता दाबेली जी आहे ती आपण असेंबल करून घेऊया आणि भाजून घेऊया. तर इथे एक पाव घेतलेला आहे. तर त्याला आपल्याला सर्वप्रथम आतून असं कट करून घ्यायचं आहे सुरीच्या साहाय्याने. असं तुम्ही त्रिकोणी कट करू शकता किंवा पूर्ण स्क्वेअरमध्ये जरी कट केलं तरी चालणार आहे. मी इथे अशा पद्धतीने पॉकेट टाईप ह्याला कट करून घेतलेला आहे. तर सर्वप्रथम आपण इथे चिंचे गुळाची चटणी जी आहे ती ह्याला लावून घेऊया आणि त्यानंतर आता यामध्ये आपण लसूणची जी चटणी आहे आपली ती लावून घेऊया. आता इथे आंबट आणि गोड अशी आणि तिखट अशी दोन्ही चटणीचं इथे छान असं मॅशअप झालेलं आहे. जर तुम्हाला कुठली चटणी कमी लागत असेल तर ती तशी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता यामध्ये बटाट्याचा मसाला जो आहे तो घातलेला आहे. बटाट्याचा मसाला घालून झाला की परत एकदा थोडीशी दोन्ही चटण्या थोड्या घालून घ्यायच्या, डाळिंबाचे दाणे, थोडेसा मसाला शेंगदाणा, थोडासा बारीक चिरलेला कांदा व शेव घालायची आहे आणि मस्त इथे आपली दाबेली जी आहे ती पॅक करून जी आहे ती तयार झालेली आहे भाजण्यासाठी. थोडासा बाहेरून देखील असा बटाट्याचा मसाला जो आहे तो लावायचा म्हणजे नंतर आपल्याला याला छान अशी शेव कोट करता येईल यासाठी. तर इथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी बटाट्याचा मसाला लावून त्याला छान अशी शेव जी आहे ती कोट करून घेतलेली आहे. आता इथे एक मी तवा तापवून घेतलेला आहे. यावरती बटर घालायचं आहे. बटर घालायचं आणि त्यानंतर ह्याला मस्त असं दोन्ही साईडने आपल्याला दाबेली जी आहे ती कुरकुरीत होईपर्यंत छान अशी आपल्याला क्रिस्पी अशी भाजून घ्यायची आहे. तर इथे एका टाईमला मी 3 दाबेली जे आहे ते भाजून घेत आहे. व्यवस्थित छान असं बटरमध्ये कोट करायचं तरच ह्याला टेस्ट मस्त येते.
तर इथे तुम्ही बघू शकता मी तिन्ही दाबेली मस्त अशी बटरमध्ये कोट केलेली आहे. आता वरून ह्याला थोडंसं असं प्रेस करायचं म्हणजे छान असं कुरकुरीत भाजलं जातं. आणि गॅसचा फ्लेम इथे एकदम लो ठेवायचा. लो फ्लेमवरती छान असं कुरकुरीत होईपर्यंत ह्याला भाजून घ्यायचं. आता एक साईड भाजलेली आहे, दुसरी साईड देखील मी उलटून घेतलेली आहे व सेम दुसऱ्या साईडला पण आपल्याला ह्याला बटर घालायचं आहे. दाबेली करण्यासाठी आपल्याला बटर जे आहे ते थोडंसं जास्त प्रमाणातच लागतं, तर असायला छान टेस्ट येते व ते छान असा पाव जो आहे तो एकदम मस्त कुरकुरीत होतो. तुम्ही इथे बघू शकता की छान आपली दाबेली जी आहे ती इथे भाजून झालेली आहे. मस्त ह्याला कलर देखील आलेला आहे वरून व छान अशी कुरकुरीत देखील झालेली आहे. इथे आपली मस्त अशी स्ट्रीट स्टाईल कच्ची दाबेली जी आहे ती तयार झालेली आहे. सर्व करून घेऊया. तर अशा प्रकारे अगदी घरच्या घरी स्ट्रीट स्टाईल आपली कच्ची दाबेली जी आहे ती तयार झालेली आहे. तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा व रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. शेजारच्या बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे असेच नवीन व्हिडिओजचे अपडेट तुमच्यापर्यंत येत राहतील. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.